तर पोचलोय ऋतिकांच्या घरा आणि पोती वाचन चालू आहे, बघू शकता तुम्ही. चला आतमध्ये जाऊ आणि बघूया. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका चिनू म्हात्रे स्वागत करतो माझ्या 5व्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग असा होणार आहे की आज आहे कृष्ण जन्माष्टमी. तर तुम्ही कालचा ब्लॉग बघा असेल, कालचा ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा होतं नाही तुम्ही, पण आज काहीतरी तुम्हाला चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि भेटत असत राहू. आज लई मोठा ब्लॉग येईल. आज प्रॅक्टिस पण आहे आणि गावात सण पण आहे म्हणजे कृष्ण जयंती, तर तिकडे पाया पण पडायला जायचं आहे. तर चला भेटूया. तर आलो स्टॉपवर नेहमीप्रमाणे आपल्या बाबूभाईच्या इथं. बघू शकता तुम्ही, बाबूभाईला आपण दाखवू, पहिला रिव्हील करू. आपली पोरा पण इथं बसलीत, बघू शकता तुम्ही. रात काय बोलतं बाबू भाई? काय आहे बाबू भाई? काय दिसत नाही. ए बाबू भैया, अरे क्या यार, तेरे को लेने के लिए आया तू नहीं ब्लॉग में? क्या बाबू है, कल का ब्लॉग देखा कि नहीं तूने? कल का देखने के लिए टाइम नहीं मिला, फिर ये आज देखेंगे. कल का प्लान क्या है? दहीहंडी का प्लान जाना है कर्जत में. कल बहुत बड़ा दौरा है, तुम देख सकते हो. तो कल का ब्लॉग क्यों नहीं देखा तूने? तो अब बड़ा आदमी हो गया. नहीं टाइम नहीं मिला. आज टाइम है, आज देखेंगे फुर्सत में 10 बजे के बाद. गाईज आपल्या ब्लॉग मध्ये बाबूभाई सगळे ब्लॉग मध्ये आहे, तर सगळे ब्लॉग मध्ये पाहिजेच. तर चला आपण भेटूया, पाया पडायला जाऊ. तच भेटू, चला. तर आलो इथं पाया पडायला ऋतिकांची. तर कृष्ण असतंय तिथं आलोय पाया पडायला. बघू शकता, तुम्हाला दाखवीन तिथं गेल्यावर. आणि आहे एकविरायचं मंदिर. तर चाललोय ऋतिकांच्या घरी पाया पडायला. तर तिथं पोचल्यावर दाखवतो तुम्हाला. तर आलोय पाया पडायला इथं. आणि पब्लिक तर जाम आहे आतमध्ये. मुरली पण बघू शकता तुम्ही. तर चला जाऊया आतमध्ये. पहिले चप्पल काढताय. झालं आणि ऋतिकांच्या घरात कृष्ण आहे. नाही हो भाई, इथं झोपलाय. अरे का हाय का नाही तुम्हाला? वहिनी बघू शकता आपल्या. तर आज गोविंदाची प्रॅक्टिस पण आहे. भेटूया आपण डायरेक्ट तिकडं. आता तेजा तिथं जाते पाया पडायला आणि तसाच भेटते तुम्हाला. तर आलो आहे तेजाच्या घरी. तेजाच्या घरात जाते. काय माहोल आपला बघायला लागेल. आणि आलो त्याच्या घरी पाया पडायला. आलो त्याच्या घरी, बघू शकता. त्याच्या काय बोलतं, कडक डेकोरेशन केलंय. पाया पडून झालेलं आहे त्याच्या इथं. आता चालू आहे घरात जेवायला. पहिला बघते घरात जेवायला काय ना काय आहे, तर तुम्हाला भेटेल आहे घरी. तर मित्रांनो बघू शकता, आज जेवायला आहे डाळ भात, वालांची भाजी, आलू वड्या, मिरची आणि लोणचा. तर चला भेटूया आपण जेवून. तर निघालो आहे पुन्हा एकदा सप्त्याला. सुहास मित्र मंडळाचा आमचा सप्ताह आहे. काल पुन्हा होता आणि सोबत सुहास मित्र मंडळाचा सप्ताह आहे आणि काल पण होता बारी आमची. आणि आज आमची एकदम शेवट बारी आणि सर्व गाव त्याच्याला पूर्ण नसतोय अशी आमची बारी असतोय सुहास मित्र मंडळाची. तर सर्व गावकरी देवळात यायचं आणि सुहास मित्र मंडळाची भजनाची बारी काय असतो तिथे ऐकून तुम्ही धंग होणार. अख्ख्या देशात गाजली जातोय, पूर्ण महाराष्ट्र. बरेच कॉल असतात पण तर त्याला भेटूया आपण देवलात भेटूया देवलात. तर पोचलोय देवलात, बघू शकता तुम्ही. आणि तर
बघू शकता तुम्ही. तर जाम पब्लिक आहे आतमध्ये. तर माऊली आलेले टिकला लावायला बघू शकता तुम्ही. आणि आता लावतो. तर टिक्का लावून झालेला आहे गाईस. आणि आता भेटूया आपण पुढं. आता किंचूक बघू शकता तुम्ही. किंचूक काय बोलशील ब्लॉगला? अजून का अजून काय नाही? अंगद महाराज जी सेवा करतात काय बोलशील याच्यात. आणि पूर्ण प्रत्येकाला चंदनाची उटी लावून टीका लावून विठ्ठलाचा पांडुरंगाचा. आणि अंगद महाराज हे आमचे अंगद महाराज आहेत. काय बोलू शकता तुम्ही? काय गावासाठी हे पूर्ण सेवा करतात. आणि प्रत्येक सण असला कुठला काय असला तर अंगद महाराजांचा एक हे असतो टीका लावाचा. आणि त्याच्यानंतर शोभाजी समाजाला येतो किंवा कार्याला येतो त्या टिकल्याने. ती खरोखर हिंदू धर्माची आपली मामा फसलेला आहे प्रयत्न. बघू शकता नॉटी आजची ड्रेसिंग बघू शकता. भाव्या भाई बघू शकता. भाई टोप्या वाटत आहे सर्वांना. भाई किती टोप्या वाटल्यात आतापर्यंत? 70 टोप्या वाटून झाल्या आहे. 50 अजून 50 काही. तर चला भजन आता चालू होईल आणि भेटू आपण आतमध्ये. तर मित्रांनो आतमध्ये भजन चालू आहे. नाही तर पब्लिक बघू शकता तुम्ही. सगळी पथकाची मंडळी आहे. सगळी पथकाची चर्चा चालू आहे. आणि थोड्या थोड्यात प्रॅक्टिस पण चालू होईल. कारण की आज थोडा लेट प्रॅक्टिस आहे. आणि आम्ही प्रॅक्टिस तिथं करतो. आणि भेटूया आपण असंच भेटत राहू. पथकाची प्रॅक्टिस चालू आहे. चला भेटूया प्रॅक्टिसला. बघू शकता सर्व पोरं जमलीत. थोडीच पोरं आहेत अजून. पोरं यावाची बाकी आहेत. तर आपण आम्ही कोचला विचारू शकतो उद्याची प्लॅनिंग काय असेल. उद्याची प्लॅनिंग अशी आहे की सकाळी आपल्या गावामध्ये आपण पहिले दहीहंडीचा उत्सव साजरा करणार आहोत. त्यानंतर गावात गोविंदा फिरल्यानंतर जेव्हा देवळाजवळ आपला गोविंदा येईल तेव्हा देवळाची हंडी आपण फोडू. आणि नंतर पुढचा आपला प्रवास प्रथमतः उरण. त्यानंतर मग बाकीचा प्रवास ठरवला जाईल. तर असा आहे उद्याचा प्रवास. बघू शकता पोरं अजून यावाची बाकी आहेत. इतकी पोरं जमलीन. तर चला भेटूया. मिनी पट्टा पुन्हा आणला अजून. तर चालू पहिला पट्टा आणाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर. आमच्या ब्लॉगरला लाईक करा, शेअर करा. चिन्या म्हात्रे बेस्ट ऑफ युट्यूबर. लाईक करा, शेअर करा. पट्टा आणायला गेलो होतो आणि सोम भेटला. सोम काय बोलशील माझ्या ब्लॉग बद्दल? आजचा ब्लॉग कसा वाटला? शेअर करा आणि भाईला फुल सपोर्ट करा. तर चला जाऊ आपण प्रॅक्टिसला. आज थोडी लेट प्रॅक्टिस आहे कारण की आज सप्ताह पण आहे ना गावात.
मित्रांनो आज प्रॅक्टिस शॉर्टकट मध्ये झालेली आहे, बघू शकता तुम्ही. त्या ग्राउंड खाली आणि पब्लिक इथं भरले. हळूहळू पालना पण सजवत घेतलेला आहे आणि परफेक्ट पालना 12ला सजणार आहे. तर तुम्ही भेटूया, तुम्हाला आता राहिले 15 मिनिटं, तर 15 मिनिटात तुम्हाला भेटतो. फक्त 10 मिनिटं राहिलेले आहेत आणि 10 मिनिटानंतर तुम्हाला दाखवतो. तर चला भेटूया आपण पुढं. देवळाची मजा जाम म्हणजे आता आपण जाऊन तिघांच्या घरी आणि तिथेच भेटू. काय तिथं आरती आहे, आरतीला वाजवायला बोलवलं आहे. तर चला भेटू. इथं ऋतिक आलाय नेवाला. तर दीप पण आपला मागाशी जास्ती कमी होती तो पण आलेला आहे. तर चला भेटूया आपण ऋतिकांच्या घरी डायरेक्ट. तर पोचलोय ऋतिकांच्या घरा आणि पोती वाचन चालू आहे, बघू शकता तुम्ही. तर चला आतमध्ये जाऊ आणि बघूया. विष्णू गेली आणि सांगितलं मुका तुला वधावया, तो जन्माला आलाय, तो तुझ्या हाताला लागणार नाही. सोडते वावी साधले कथेचा पार जगत उद्धार परिसराई. श्रीकृष्ण कथा मुकामाला सवारी होते ते आता परमानंद श्रीकृष्ण तुला रंग गोपळ्या करीते. डोक्यावरचे गोकुळी शांती क्षेत्र जवळ श्रीद पोटला बनवाले पुराण पुष्तो ब्रह्मानंद म्हणे श्रीद
यांच्या घरचे आलेलो आहे ना डायरेक्ट शाळेजवळ आलेलो आहे. बघू शकता आज जाम खरी पब्लिक आणि डीजे पण वाजत आहे. पब्लिक बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो ब्लॉग इथंच एंड करतो. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. एक नंबर असणार, आत्ता पण एक नंबर आहे. चला भेटूया.